नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक 1 विषय मराठी व गणित प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक 26 ते 75 प्रश्न पाहणार आहोत. मराठी विषयाचे प्रश्न क्रमांक 1 ते 25 असलेला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या प्रश्नांचा अभ्यास करा. विभाग 2 गणित प्रश्न क्रमांक 26. रोमन संख्या चिन्हानुसार m-d भागिले l बरोबर किती? उत्तर पर्याय क्रमांक 4 990. यानंतर प्रश्न क्रमांक 27 पहा. 65,500ला घेतलेली गाडी 54,000ला विकली तर किती रुपये तोटा झाला? उत्तर पर्याय क्रमांक 2 11,500. 65,000मधून 54,000 वजा करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 28 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील? उत्तर पर्याय क्रमांक 3 19 नोटा असू शकतील. 970मध्ये फक्त 20 रुपये शिल्लक राहतील, अन्यथा बाकी सर्व 50 रुपयाच्या नोटा तयार होतील 950 रुपयांच्या. 9 18 आणि 50 1 19. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? 4 आकृत्या दिलेल्या आहेत. पहिली आकृती पेंटोमिनो आहे, दुसरीसुद्धा आहे, तिसरीसुद्धा आहे. चौथी आकृती पेंटोमिनो नाही, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. वरील 3 पर्यायामध्ये सर्व ठिकाणी चौकट 5 आहेत आणि चौथ्या पर्यायात 6 चौकट आहेत. प्रश्न क्रमांक 30 8 ऑक्टोबर 2016 जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल? तर उत्तर पर्याय क्रमांक 1 22 ऑक्टोबर तारीख असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 31 पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत, त्याचा अभ्यास करा. आता पुढील प्रश्न क्रमांक 31. 13 सेंटीमीटर लांबी व 5 सेंटीमीटर रुंदीचे 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? उत्तर पर्याय क्रमांक 4 62 सेंटीमीटर असणार आहे. कारण यामध्ये रुंदी आहे तशीच राहणार आहे 5 5, परंतु लांबी वाढणार आहे 13 13 आणि वरचीसुद्धा 13 13, म्हणजे लांबी एक बाजू 26 आणि दुसरी बाजूसुद्धा 26 होणार, ते 52 आणि रुंदी 10, म्हणून 62 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 सोडवा. कंसामध्ये 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 कंस पूर्ण वजा 4/7. उत्तर पर्याय क्रमांक 3 15/7. प्रश्न क्रमांक 33 b गुणिले 1/8 बरोबर 8 तर बीची किंमत किती? बीची किंमत 64 होणार आहे. छेदामध्ये 8 असल्यानंतर इकडे गेल्यानंतर गुणाकार होणार आहे. 8 गुणिले 8 64, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 64 उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 34. रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची 2100 झाडे आहेत. त्यापैकी 25% झाडे आंब्याची, 20% झाडे नारळाची, 40% झाडे फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहेत. तर सुपारीचे एकूण किती झाडे आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 3 315. कारण 85% झाडे बाकीचे आहेत आणि 15% झाडे सुपारीचे आहेत. 100ला 15 तर 100ला 315 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 35 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 7 मीटर. इथे 6 मीटरला टिक केलेला आहे, परंतु 7 मीटरला टिक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? उत्तर पर्याय क्रमांक 6. 6 सर्वात मोठी संख्या असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 37 पाहणार आहोत. पहा पुढचा प्रश्न. चौकोन, वर्तुळ, त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील?
तर उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे 9, 4, 5. म्हणजे चौकोनाच्या ठिकाणी 9 लिहा, वर्तुळाच्या ठिकाणी 4 लिहा आणि त्रिकोणाच्या ठिकाणी 5 लिहा. म्हणजेच 999 वजा 444 बरोबर 555 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 38. 4,97,998, 4,98,989, 4,97,889, 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? उत्तर पर्याय क्रमांक 1 9,96,987. बेरीज करून पहा पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची, परंतु त्या अगोदर त्या उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 39. रोहितने 3.5 रुपयाला एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिली विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिली 150 रुपयाला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला? 24 रुपये नफा झाला. 3 डझन म्हणजेच 36. 36 गुणिले 3.5 करायचं आहे. आलेल्या उत्तरामधून 150 वजा करायचे, 24 उत्तर येते. 24 रुपये नफा. प्रश्न क्रमांक 40. सुशांतने 35 रुपये 5 पैसे ही रक्कम 35.5 अशी लिहिली, तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल? उत्तर पर्याय क्रमांक 1 45 पैशाचा फरक पडेल. प्रश्न क्रमांक 41. 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड 400 चौरस मीटर दराने विकला, तर भूखंडाची विक्री किंमत किती? उत्तर पर्याय क्रमांक 2 7,01,10,000 रुपये. 855 गुणिले 205 करायचं. आलेला जो गुणाकार आहे त्या गुणाकाराला 400ने गुणाकार करायचा आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर करेक्ट मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 42. धनेशजवळ 50 रुपये 20 रुपये 10 रुपये व 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1,020 रुपये असल्यास धनेशजवळ 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 2 12 नोटा आहेत. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी असत्य विधान कोणते? पहिलं विधान पहा कोणतं दिलेलं आहे. आयताचे सर्व कोन समान मापाचे असतात. बरोबर आहे. आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात का? नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आयताच्या सम्मुख बाजू म्हणजे समोरील बाजू समान असतात, सर्व बाजू नाही. त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक 2ला टिक करायचं आहे. तिसरं आणि चौथं वाक्य जे दिलेलं आहे ती वाक्य बरोबरच आहेत, म्हणजे सत्य आहेत. चौरसाच्या लगतच्या बाजू एकमेकींना लंब असतात. चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 44. स्वराने दर साल दर शेकडा 7 रुपये दराने 20,000 रुपये 5 वर्षासाठी बँकेत ठेवले, तर तिला किती व्याज मिळेल? उत्तर पर्याय क्रमांक 3 7,000 रुपये व्याज मिळेल. यानंतर प्रश्न क्रमांक 45. नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विनाथांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येकी 42 प्रवासी आहेत. बसचे तिकीट प्रत्येकी 85 रुपये असल्यास दिवसभराचे त्या बसचे एकूण उत्पन्न किती असेल? उत्तर पर्याय क्रमांक 3 28,560 रुपये असेल. एकूण प्रवासी 168 होतील, त्याला 85ने गुणाकार करा. प्रश्न क्रमांक 46. 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पहा व्यवस्थित कशी लिहिलेली आहे ती. 15,15,15. यानंतर पुढील प्रश्न 47. 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक होईल? उत्तर पर्याय क्रमांक 2 9. 42 दशक म्हणजे 420, त्यामधून 10 एकक वजा केले म्हणजे 410 राहिले. 5 शतक होण्यासाठी 9 दशक कमी पडतील. 9 दशक म्हणजे 90. प्रश्न क्रमांक 48. 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? उत्तर पर्याय क्रमांक 4 335 मिनिटे. 5 तासाचे 300 मिनिटे होणार. 300 मिनिटामध्ये 35 मिनिटे ॲड करायचे आहेत. उत्तर आपल्याला मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 49. खालील विधानांपैकी असत्य विधान कोणते? 1. वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. हे विधान बरोबर आहे. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते.
हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान पहा काय दिलेलं आहे ते. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. चौथं विधान एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो. हे विधान असत्य आहे. म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक 4. एका वर्तुळात अनेक व्यास काढता येतात. प्रश्न क्रमांक 50. 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? उत्तर पर्याय क्रमांक 2. 14,836. प्रश्न क्रमांक 51. 7.7 अधिक 0.7 अधिक 0.70 अधिक 0.07 अधिक 0.77 अधिक 0.4 वेळा 0 आहे. 7 बरोबर किती? उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 9.94007. उत्तर पर्याय क्रमांक 1च येणार आहे. बेरीज करून व्यवस्थित पहा. प्रश्न क्रमांक 52. चुकीचा पर्याय कोणता? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी चुकीचा आपल्याला पर्याय ओळखायचा आहे. आकृती पहा कशी दिलेली आहे. 1/4 पहिली आकृती बरोबर आहे. दुसरी आकृतीसुद्धा बरोबर आहे. 8 मधले 2 घटक रंगवलेले आहेत. म्हणजेच 2/8 याचाच अर्थ 1/4 असतो. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. कारण 8 पैकी 4 रंगवलेले आहेत. त्याचा अपूर्णांक 1/2 येतोय. प्रश्न क्रमांक 53. प्रदीपजवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या, निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या असे मिळून एकूण 10,080 रुपये आहेत. तर प्रदीपजवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 3. 40 नोटा आहेत. प्रश्न क्रमांक 54. 1 ते 100 संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? सर्वात मोठी मूळ संख्या 97, लहान विषम मूळ संख्या 3. 97 गुणिले 3 करायचं आहे. 291 गुणाकार येत आहे. प्रश्न क्रमांक 55. 4/7, 7/4, 2/28, 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? यासाठी चढता किंवा उतरता क्रम करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लगेच लहान अपूर्णांक शोधून लिहिता येईल. उत्तर पर्याय क्रमांक 3. 2/28. प्रश्न क्रमांक 56. 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? उत्तर पर्याय क्रमांक 3. 3.6/8. कारण याचा अपूर्णांक 30/8 येतोय. बाकीचे जे पर्याय क्रमांक 1, 2, 4 आहेत त्याचं उत्तर 29/8च येत आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 57. गौरीने 14,500 रुपयास घेतलेला टीव्ही दुरुस्त करण्यासाठी 350 रुपये खर्च केला. नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला. तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? उत्तर पर्याय क्रमांक 3. 1,150 रुपये नफा झाला. 16,000 वजा 14,350 करायचे आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 58. दिलेली आकृती पहा. वर्तुळावरती बिंदू दिलेले आहेत. 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? आता P पासून रेषा 4 काढता येतील. Q पासून पुन्हा 3, M पासून 2, N पासून 1. म्हणजेच एकमेकांना सगळे जोडून एकूण 10 रेषा होतील. तुम्ही रफ वर्तुळ काढून त्यामध्ये रेषा ओढून पाहू शकता. 10च रेषा येतात. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 59. एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले. एक ग्रोस म्हणजे 144. एक दस्त म्हणजे 24 कागद असतात. आता 5 दस्त म्हणजे 24 पाचा 120. आता 140 वजा 120. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार 24. इथे माहितीसाठी लक्षात ठेवा. एक ग्रोस म्हणजे 144. एक दस्त म्हणजे 24 कागद. इथे 5 दस्त कागद दिलेले आहेत. त्यामुळे 120 होतील. यानंतर प्रश्न क्रमांक 60. सायलीने मॅरेथॉनमध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले
तर 1 मिनिटात तिने किती अंतर कापले? 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर. 4000 मीटरला 10ने भागाकार करायचा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. 400 मीटर 1 मिनिटात अंतर कापणार आहे. प्रश्न क्रमांक 61. इष्टिकाचितीच्या पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनांच्या कडा व शिरोबिंदूंच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? 2ने कमी असणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1. इष्टिकाचितीचे पृष्ठ 6 असतात, कडा 12 असतात, 18 त्यांची बेरीज होणार. घनाच्या कडा 12 असतात, शिरोबिंदू 8 असतात, म्हणजेच 20 झाले. 20 वजा 18 2 येते उत्तर. मग आता 2ने कमी असणार आहे कारण का इष्टिकाचितीच्या 18 आहेत आणि घनाची बेरीज 20 आहे, म्हणजे इष्टिकाचितीची 2ने कमी, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 62. 6 स्टार 54 स्टार या संख्येस 9ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? उत्तर पर्याय क्रमांक 1. 6 अंक असेल तिथे. अशा प्रश्नाच्या वेळेस दिलेला अंक तिथे ठेवायचा पर्यायातील आणि 9ची कसोटी लागते का पाहायचं. 6 अंक ठेवूनच 9ची कसोटी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 63. शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिले. जर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिले असतील तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होती? 15% म्हणजे 100ला 15. याचाच अर्थ 200ला 30 होणार आहेत, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 200. पुढील प्रश्न क्रमांक 64. राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर दर साल दर शेकडा किती असेल? उत्तर पर्याय क्रमांक 1 10 रुपये दर असेल. मुद्दल इथे 15,000 रुपये दिलेले आहे. मुदत 3 वर्षासाठी दिलेले आहेत. व्याजाची रक्कम दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला दर शोधून काढता येतो. सूत्राचा वापर करा. अतिशय उदाहरण सोपं आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 65. 24 या संख्येचे जे विभाजक आहेत त्यांची बेरीज किती येईल? आता 24चे विभाजक 1 2 3 4 6 12 आणि 24 यांची बेरीज जर केली तर 60 येते, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 99,998. आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 99,999. त्यामध्ये 99 ॲड करायचं आणि लहानात लहान 3 अंकी संख्या म्हणजेच 100 वजा करायचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 67. माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011ला झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल? उत्तर पर्याय क्रमांक 2 गुरुवारच असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 68. 6/10 या अपूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? 4 वेळा मिळवल्यास बेरीज 3 येणार आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 69. 40,56,784 या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 39,50,004. यामध्ये 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 40,04,000, त्यामधून फक्त 50,000 वजा करायचे आहेत, म्हणजेच उत्तर 39,50,004 येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 70. 6,363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? 9ने भागाकार केल्यानंतर 707 भागाकार येतो. आता भाजक 2ने कमी करायचा म्हणजे 7ने भागाकार करायचा. 7ने भागाकार केल्यानंतर 909 उत्तर येते, म्हणजेच 909 वजा 707. उत्तर पर्याय क्रमांक 4 202. अतिशय उदाहरण सोपं आहे.
अगोदर 9ने भागाकार करा, 2ने भाजक कमी करून पुन्हा 7ने भागाकार करा. आलेल्या भागाकारामधून वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 71. 5, 6, 7, 8, 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा की जिला 8ने निशेष भाग जाईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 97,856. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 72. 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16:45 संपला. सामना संपला त्यावेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील? 16 म्हणजेच 4 असणार आहे. 4:45. पहा पर्याय कोणता दिलेला आहे. 13 म्हणजे 1, 14 म्हणजे 2, 15 म्हणजे 3 आणि 16 म्हणजे 4. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 4:45. यानंतर प्रश्न क्रमांक 73. 50चा 50% बरोबर किती? 50 गुणिले 50/100 करायचं आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर 25 येते. पर्याय पहा कोणता दिलेला आहे 25साठी. उत्तर पर्याय क्रमांक 3 25. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक पाहणार आहे आपण 74. प्रश्न क्रमांक 74 व 75साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. शाळेत येण्याचे साधन: पायी येणारे, सायकल, रिक्षा, पालकांसोबत. विद्यार्थी संख्या दिलेली आहे. एक जे चित्र आहे त्यासाठी 50 विद्यार्थी म्हणजे पायी येणारे 150, सायकल चालवणारे 200, रिक्षातून येणारे 300, पालकांसोबत येणारे 100. आता प्रश्न पहा. तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे? 750 विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 75. रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहेत? रिक्षाने येणारे 300 आणि सायकलने येणारे 200. 300 वजा 200 100 म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक 3 100ने जास्त आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास करा.